प्रवेश परवानगीच्या रांगेत वेटिंग फॉर अ विजा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मराठी अनुवाद किशोर टपाल. माझ्या आयुष्यात या घटनेचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. जेव्हा हे घडले तेव्हा मी 9 वर्षांचा होतो, पण त्याचा माझ्या मनावर अमिट प्रभाव पडला आहे. ही घटना घडण्यापूर्वी मला माहित होते की मी अस्पृश्य आहे आणि अस्पृश्यांवर काही अपमान आणि भेदभाव केला जातो. उदाहरणार्थ, मला माहित होते की शाळेत मी माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये माझ्या दर्जानुसार बसू शकत नाही, तर मला एका कोपऱ्यात एकटे बसायचे होते. मला माहित होते की शाळेत वर्गात बसण्यासाठी माझ्यासाठी एक वेगळा बारीक कापडाचा तुकडा असावा आणि शाळेची साफसफाई करण्यासाठी नियुक्त केलेला नोकर माझ्या वापरलेल्या बारीक कापडाला स्पर्श करणार नाही. मला संध्याकाळी बारीक कापड घरी घेऊन जावे लागायचे आणि दुसऱ्या दिवशी परत आणावे लागायचे. शाळेत असताना मला माहित होते की स्वर्ण वर्गातील मुले तहान लागल्यावर पाण्याच्या नळाकडे जाऊ शकतात, तो उघडू शकतात आणि त्यांची तहान भागवू शकतात. फक्त शिक्षकाची परवानगी आवश्यक होती. पण माझे स्थान वेगळे होते. मी नळाला स्पर्श करू शकत नव्हतो आणि जोपर्यंत स्वर्ण व्यक्तीने तो उघडला नाही तोपर्यंत मला माझी तहान भागवणे शक्य नव्हते. माझ्या बाबतीत शिक्षकाची परवानगी पुरेशी नव्हती. शाळेतील शिपाईची उपस्थिती आवश्यक होती, कारण वर्गशिक्षक अशा उद्देशासाठी तो एकमेव व्यक्ती होता ज्याचा वापर करू शकत होता. जर शिपाई उपलब्ध नसता तर मला पाणी देता जावे लागे. परिस्थितीचा सारांश या विधानात देता येईल: शिपाई नाही, पाणी नाही. घरी मला माहित होते की कपडे धुण्याचे काम माझ्या बहिणी करतात. सातायात धोबी नव्हते असे नाही. असे नाही की आम्ही धोबींना पैसे देऊ शकत नव्हतो. धुण्याचे काम माझ्या बहिणी करत होत्या कारण आम्ही अस्पृश्य होतो आणि कोणताही धोबी अस्पृश्यांचे कपडे धुत नव्हता. केस कापण्याचे किंवा मुंडण करण्याचे काम आमच्या मोठ्या बहिणीने केले होते, जी आमच्यावर कला सराव करून एक तज्ञ न्हावी बनली होती. असे नाही की सातायात न्हावी नव्हते, असे नाही की आम्ही न्हावीला पैसे देऊ शकत नव्हतो. दाढी करण्याचे आणि केस कापण्याचे काम माझ्या बहिणीने केले होते कारण आम्ही अस्पृश्य होतो आणि कोणताही न्हावी अस्पृश्यांचे मुंडण करण्यास सहमती देत नव्हता. हे सर्व मला माहित होते. पण या घटनेने मला असा धक्का दिला जो मला यापूर्वी कधीही मिळाला नव्हता आणि त्यामुळे मला अस्पृश्यतेबद्दल विचार करायला लावले, जे ही घटना घडण्यापूर्वी माझ्यासोबत होते आणि ते अनेक अस्पृश्यांसोबतही होते. 1916 मध्ये मी भारतात परतलो. मला बडोद्याचे महाराज यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले होते. मी 1913 ते 1917 पर्यंत न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले. 1917 मध्ये मी लंडनला आलो आणि लंडन विद्यापीठाच्या अर्थशास्त्र शाळेच्या पदव्युत्तर विभागात सामील झालो. 1918 मध्ये मला माझे शिक्षण पूर्ण करता भारतात परतावे लागले. बडोदा राज्यातून शिक्षण घेतल्यामुळे मला राज्याची सेवा करावी लागली.
त्यानुसार मी आल्यावर मी थेट बडोद्याला गेलो. मी बडोद्याची सेवा का सोडली हे माझ्या सध्याच्या उद्देशाशी अगदीच असंबद्ध आहे, म्हणून मी त्यात प्रवेश करू इच्छित नाही. मी फक्त बडोद्यातील माझ्या सामाजिक अनुभवांशी संबंधित आहे आणि मी त्यांचे वर्णन करण्यापुरतेच मर्यादित राहीन. युरोप आणि अमेरिकेतील माझ्या 5 वर्षांच्या वास्तव्याने माझ्या मनातून मी अस्पृश्य आहे आणि तो जेव्हा जेव्हा भारतात येतो तेव्हा तो स्वतःसाठी आणि इतरांसाठी एक समस्या असतो ही जाणीव पूर्णपणे पुसून टाकली होती. पण जेव्हा मी स्टेशन बाहेर आलो तेव्हा कुठे जायचे, मला कोण घेऊन जाईल या प्रश्नाने माझे मन खूपच अस्वस्थ झाले. विशी नावाची हिंदू हॉटेल्स होती हे मला माहीत होते. ते मला घेऊन जाणार नव्हते. तिथे राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तोत्यागिरी. पण मी त्यासाठी तयार नव्हतो, कारण जर माझी ओळख निश्चितच उघड झाली तर त्याचे काय भयानक परिणाम होतील याची मी चांगली कल्पना करू शकत होतो. बडोद्यात माझे मित्र होते जे अभ्यासासाठी अमेरिकेत आले होते. मी गेलो तर ते माझे स्वागत करतील का, मी स्वतःला खात्री देऊ शकलो नाही. त्यांच्या घरात अस्पृश्य व्यक्तीला स्वीकारल्याने त्यांना लाज वाटेल. मी काही काळ स्टेशनच्या छताखाली उभा राहून विचार करत होतो, कुठे जायचे, काय करायचे. मग मला छावणीत काही जागा आहे का हे विचारण्यास भाग पाडले. तोपर्यंत सर्व प्रवासी निघून गेले होते. मी एकटाच उरलो होतो. काही हॉकर्स गाडीवाले जे कोणतीही वाहतूक उचलू शकले नव्हते ते माझी वाट पाहत होते. मी त्यापैकी एकाला विचारले की त्याला कॅम्पमध्ये हॉटेल आहे का हे माहीत आहे का. तो म्हणाला की एक पारसी सराय आहे आणि ते पैसे देऊन पाहुणे घेतात. ते पारसी लोक चालवतात हे ऐकून माझे मन आनंदित झाले. पारसी लोक झोरोस्ट्रियन धर्माचे अनुयायी आहेत. त्यांना माझ्याशी अस्पृश्यतेची वागणूक मिळेल याची भीती नव्हती, कारण त्यांचा धर्म अस्पृश्यतेला मान्यता देत नाही. आशेने, आनंदी मनाने आणि भीतीमुक्त मनाने मी माझे सामान त्या होकर्सच्या क्रेजमध्ये ठेवले आणि गाडीवाल्याला मला छावणीतील पारसी सरायमध्ये नेण्यास सांगितले. हे सराय तळमजल्यावर एक दुमजली इमारत होती ज्यामध्ये एक वृद्ध पारसी त्याच्या कुटुंबासह राहत होता. तो काळजीवाहू होता आणि तिथे राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना जेवण पुरवत होता. गाडी आली आणि पारशी काळजीवाहकाने मला वरचा मजला दाखवला. गाडी चालकाने माझे सामान आणले तेव्हा मी वर गेलो. मी त्याला पैसे दिले आणि तो निघून गेला. मला आनंद झाला की शेवटी मी राहण्यासाठी जागा शोधण्याची माझी समस्या सोडवली. मी कपडे काढत होतो कारण मला आराम हवा होता. इतक्यात काळजीवाहक हातात एक पुस्तक घेऊन आला. माझ्या अर्ध्या नग्न अवस्थेतून तो स्पष्टपणे पाहू शकत होता की माझ्याकडे सदरा आणि कस्ती नाही, या 2 गोष्टी ज्या सिद्ध करतात त्या एक पारशी आहे. त्याने तीक्ष्ण स्वरात मला विचारले की मी कोण आहे. हे सराय पारशी समुदायाने फक्त पारशी लोकांसाठीच चालवले आहे हे माहीत नसताना मी त्याला सांगितले की मी हिंदू आहे. तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने मला सांगितले की मी सरायमध्ये राहू शकत नाही. त्याच्या उत्तराने मी पूर्णपणे स्तब्ध झालो आणि तो थंड झाला. प्रश्न पुन्हा आला की कुठे जायचे. स्वतःला विचारत मी त्याला सांगितले की हिंदू असूनही जर त्याला काही हरकत नसेल तर मला तिथे राहण्यास काही हरकत नाही. तो म्हणाला, तुम्ही कसे करू शकता. मला येथे सरायमध्ये राहणाऱ्या सर्वांचे रजिस्टर ठेवावे लागेल. मला त्याची अडचण दिसली. मी म्हणालो की मी रजिस्टरमध्ये ते नोंदविण्यासाठी पारसी नाव धारण करू शकतो. जर मी आक्षेप घेतला नाही तर तुम्ही का आक्षेप घेता. तुम्ही तोटा होणार नाही. मी येथे राहिलो तर तुम्ही काहीतरी कमवाल. मला दिसले की तो अनुकूलपणे इच्छुक होता. स्पष्टपणे त्याच्याकडे बराच काळ एकही पर्यटक नव्हता आणि तो थोडे पैसे कमवण्याची संधी सोडू इच्छित नव्हता.
तो या अटीवर सहमत झाला की मी त्याला जेवण आणि राहण्यासाठी दररोज 1.5 रुपये देईन आणि त्याच्या रजिस्टरमध्ये पारसी म्हणून स्वतःची नोंद केली। तो खाली गेला आणि मी सुटकेचा निश्वास सोडला। समस्या सुटली आणि मला खूप आनंद झाला। पण अरे रे, मला तेव्हा हे आनंद किती कमी होता हे माहित नव्हते। पण या सरायमध्ये माझ्या राहण्याच्या दुःखद अंताचे वर्णन करण्यापूर्वी मला त्यात राहणाऱ्या अल्प कालावधीत मी माझा वेळ कसा घालवला याचे वर्णन करावे लागेल।